मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. पोलीस भरतीच्या कोणतीही अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. सर्वात प्रथम तुम्हाला अपडेट दिली जाईल. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. मित्रांनो, काल परवा मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी या ठिकाणी पोलीस भरतीबद्दल चर्चा केलेली आहे आणि आदेश देखील दिलेले आहेत. तर या नवीन पदभरतीबद्दल काय आदेश दिलेले आहेत आणि जुन्या पदभरतीबद्दल काय म्हटलं आहे, डिटेल्समध्ये बघणार आहोत. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघू शकता, ज्या 2 ते 3 दिवसापूर्वी जी बैठक झाली होती त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकत आहात. ठीक आहे. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी कायदा व सुव्यवस्था मुद्द्यांबाबत बैठकीमध्ये दिलेल्या सूचना. पोलीस भरती संदर्भात या सूचना देण्यात आलेल्या आहे. जी पहिली सूचना आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात. नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र देऊन तात्काळ हजर करून घ्यावे. तसेच वेळेत हजर न होणाऱ्या उमेदवारांऐवजी नियमावलीनुसार प्रतीक्षा यादीतील म्हणजे या ठिकाणी जे वेटिंग लिस्टवाले प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती द्यावी असे म्हटलेले आहे. लवकरात लवकर सर्वात महत्त्वाचा पॉईंट 2 नंबरचा जो पॉईंट आहे, आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्याने बघू शकता. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्याने घटक प्रमुखांनी त्यांच्या आखात्रित्यातील रिक्त पदांची गणना करून त्याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांना सादर करावी असे म्हटलेले आहे. रिक्त जागांचा अहवाल सादर करायला सांगितले आहे प्रत्येक घटकाला. सर्वात महत्त्वाचा याच्यामध्ये पॉईंट म्हणजे याकरिता बिंदू नामावली अद्ययावत करणे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे, अनुकंपा तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे, जिल्हा आंतरजिल्हा बदलीची पदे प्रनियुक्तीवरील पदांचा आढावा घेऊन त्यामुळे रिक्त होणाऱ्या पदांची माहिती घेणे, राज्य राखीव पोलीस बलातील रिक्त पदांचा आढावा घेणे इत्यादी कार्यवाही करून कपीकृत आरक्षणानुसार नवीन रिक्त पदांची माहिती पाठवावी असे यांनी म्हटलेले आहे. आता खाली जे वेगवेगळे जे पोलीस संदर्भात डिपार्टमेंट बद्दल वेगवेगळे या ठिकाणी जे आदेश आहेत ते या ठिकाणी वेगळे आहेत. परंतु भरती संदर्भात सर्वात महत्त्वाचे हे 2 नंबरचा आहे अपडेट. तर याच्याबद्दल मला एवढीच अपडेट द्यायची होती की शासकीय स्तरावरती रिक्त पदांची मागणी केलेली आहे आणि शासकीय स्तरावरती पोलीस भरती 2024-25 जे हालचाली सुरू झालेल्या आहेत. आता मुलांचा जो फायनल एकच प्रश्न आहे की ही जाहिरात कधी येईल? आता भरती जास्त थोडी पुढे जाण्याची वेगवेगळी कारणे आहेत. परंतु तुम्हाला एक डायरेक्टली तुम्हाला सांगून देतो की ही जाहिरात एप्रिल महिन्यामध्ये येईल. मार्चमध्ये येणे शक्य वाटत नाही आता. थोडा उशीरच झालेला आहे. एप्रिल महिन्यामध्ये ही जाहिरात आलेली बघायला भेटेल. आता मार्चमध्ये येणारच नाही. मार्चमध्ये 100% सांगतो येणार नाही जाहिरात. जाहिरात फेब्रुवारीमध्येच येईल. एप्रिलमध्येच येईल. फेब्रुवारीमध्ये जाहिरात येण्याचे चान्सेस होते, परंतु अनेक कारणांमुळे हे या ठिकाणी मंत्रिमंडळ स्थापित व्हायलाच खूप जवळ-जवळ 15 दिवस गेले. त्याच्यानंतर मुंबई पोलीस कारागृह, शिपाई पोलीस, त्याच्यानंतर चालक पोलीसचे पेपर बाकी असल्यामुळे हा खूप वेगवेगळ्या कारणांमुळे हा उशीर होत आहे. मार्चमध्ये जाहिरात येणार नाही. जाहिरात एप्रिलमध्येच येईल. ठीक आहे. जर याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा.